झी 24 तास एक पाऊल पुढे। ॲक्वेरियममध्ये मासे घरात ठेवून दिवाणखाण्याची शोभा वाढवणारे अनेक आहेत। अशा हौशी लोकांसाठी आता विजेची बचत करणारे ॲक्वेरियम येते। पाण्यात जगणाऱ्या ॲक्वेटिक वनस्पतींचा वापर करून हे ॲक्वेरियम तयार करण्यात येते। नाशिकमध्ये आयोजित करण्यात आलेल्या प्रदर्शनात हे सर्वांचं आकर्षण ठरलंय। समुद्राखालचं हे जग कुठल्या चित्रफितीत नव्हे तर काचेच्या बंद पेटाऱ्यात बंदिस्तय। या वनस्पती प्लास्टिकच्या नाहीत तर बाहेरून आणलेल्या या आहेत ॲक्वेटिक वनस्पती। जगातील अशा 150 वनस्पती या पेटाऱ्यात आहेत। त्यासाठी या ॲक्वेरियम मधलं पाणी बदलावं लागत नाही की माशांना ऑक्सिजनसाठी पंप लावावा लागत नाही। या वनस्पतींमध्ये आपोआप त्यांना आवश्यक प्राणवायू मिळतो। त्यासाठी लागणारी माती आयात करावी लागते। आता वनस्पती शास्त्रातील संशोधक अभय शेंडे यांनी हे सर्व काही भारतातच उपलब्ध केलंय। मत्स्यप्रेमी आणि छंदिष्ट लोकांमध्ये ही कन्सेप्ट खूप चांगली रुजलेली आहे, परंतु कमर्शियली अशा तऱ्हेचा टँक नवीन माणसाला उपलब्ध होत नाही। किंवा आम्ही जे याच्याबरोबरचे फर्टिलायझरचे घटक तयार केलेत ते अतिशय शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्माण केलेले आहेत। तर ते आज नक्की भारतामध्ये मिळणारे सगळ्यात सुंदर, सगळ्यात किफायती आणि सायंटिफिकली अतिशय योग्य असे फर्टिलायझर घटक आहेत। यामुळे विजेची मोठी बचत होणार आहे। याखेरीज घरातील आवाजाचा त्रास संपणार आहे। नाशिक मधल्या या प्रदर्शनात रंगीबेरंगी मासे पाहायला मिळत आहेत। यात अमेझॉन खोऱ्यातील 1.5 लाख रुपयांचा अरवान एलिगेटरही आहे। या व्यतिरिक्त सिल्व्हर शार्क, चिक्लिट्स, एंजल फिश, फ्लावर होर्न सह अनेक मासे पाहायला मिळत आहेत। झी 24 तास साठी नाशिकहून योगेश खरेसह सुवर्णा जोशी, मुंबई। झी 24 तास एक पाऊल पुढे।